केलं तर कुणाल पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला सतीश भोसले यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजूला आपापली ताकद, इथं मात्र पणाला लावली जाणार आणि अर्थातच ही ताकद कोणाची. जरा पाणी घेऊन जा रे. कोण आपलं वर्चस्व या ठिकाणी या मैदानावरती सिद्ध करणार. शेवटची मॅच अर्थातच हा फायनलचा थरार आहे. क्रिकेटचा रोमांच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. रोशन जाधव आजही भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. आजही चांगल्या दर्जाची फलंदाजी तो साकारतोय. मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण ऐकूयात पुन्हा एकदा एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. डीजे ओमकारला. देखे जरा किसमें कितना है दम. आणि इथं मात्र आपला दमखम दाखवण्याकरता हे दोन्हीही संघ सज्ज झालेत. अर्थातच प्रज्योत शिर्के दोन्हीही खेळाडू नवघर गावाला बिलॉंग करणारे आणि तन्मयला या ठिकाणी प्रमोट केलंय. क्या बात आहे. तन्मय अंधेरे आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच त्या ठिकाणी बॅटिंग ऑर्डर मध्ये फायनलच्या मॅच मध्ये थोडी रणनीती चेंज केली पाहायला मिळेल. साइड रिजन मध्ये फटका सजवला जातोय. अर्थातच वाईडिश लॉंगनला टेक्निकली प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल अली अकाउंट ओपन केलंय अर्थातच रोशन जाधवनं. ही वाटल कुणाल अर्थातच अतिश पाटील आणि रोशन जाधव या दोन खेळाडूंच्या दरम्यान रंगणार. बहुतांश जर खेळाडूंचा विचार केलात ना तर या दोन्ही संघामध्ये नवघर गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम पाटील ब्रदर्स संघ अर्थातच नवघरचा संघ त्या ठिकाणी आज चित्त थरारकरित्या त्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन अद्यापही जारी आहे. क्या बात आहे. कॅप्टन नितेश न मात्र इथं माघारी धाडलेला आहे. तन्मय अंधेरे डगआउट कडे. टीम पाटील ब्रदर्स संघ करता तो साकारतोय प्रत्येक मॅच मध्ये आणि इथं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल पाटील असतील, तदनंतर नितेश पाटील असतील, रोहित करकरे, त्याचबरोबर ती चेतन आपल्याला पाहायला मिळालंय. तर या सर्वच टीमच्या खेळाडूंनी अर्थातच आपापलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीम करता दिलंय. आणि जसं म्हटलं जातं ना की टीम वर्क्स मेक अ ड्रीम वर्स, यांचं हे ड्रीम होतं की या चॅम्पियन्स ट्रॉफीवरती अर्थातच या LGPL सीझन 4 ची ही फायनलची मॅच आपल्याला खेळायची आणि या फायनलच्या मॅच मध्ये हा संघ त्या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका सरळ बॅटने केलाय. लॉंग ऑफ रिझनला प्रोटेक्शन, त्याच्याही डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल सीमा पार. टू बाउन्स येईल हा चौकार. जे मास्टर्स तर कुणाल पाटील आणि जितेंद्र म्हात्रे यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये, ज्या संघाला अक्षरशः डॉमिनेट केलं गेलं होतं. कुणी विचारही केला नव्हता की हा संघ फायनल मध्ये दाखल होईल, पण हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि जिथं चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये नितेश कुणाल पाटील यांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. 2 विकेट्स आपल्या नावावरती केली. तदनंतर रोहित करकरे अगदी त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. निधड्या छातीनं इथं मात्र तो समोरच्या बॅट्सला अक्षरशः डिस्ट्रॉय करण्याचे काम करतोय. 2 चेंडू अद्याप फेकलेत. 4 धावा इथंही खर्च केल्यात रोहितनं. वा, चांगला स्ट्रोक, कव्हरला प्रोटेक्शन, आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक असेल हा 3रा अक्षय अंधेरे डगआउट कडे.
पाटील ब्रदर्स या संघाचा तर कुठलाही मोठा खेळाडू जर नितेश आणि कुणाल या दोघांना सोडले ना तर या टीम मध्ये पाहायला मिळत नाही आहे. असं असताना देखील आमच्यामध्ये देखील एक क्षमता आहे ज्या हिमतीच्या जोरावरती या सर्व खेळाडूंनी एक युनिट एक टीम बनून त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाच्या खेळाचं प्रदर्शन केलं आणि सर्वच टीमला आतापर्यंत धोबी पछाड देऊन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. 3 चेंडू अद्याप फेकलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. नवीन बॅटर सतीश भोसले स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. या संकटाच्या घडीला सतीश भोसले संघाकरता येणार का धावून? क्या बात आहे. काही वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळते. अप ट्रॅकर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. इथं डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. या संकटातून बाहेर पडावं लागेल. अर्थातच हे संकट ही जी समस्या आली ना ती परिस्थिती हाताबाहेर न जाऊ देता या परिस्थितीतून अगदी सही सलामत बाहेर पडावं लागेल या टीमला. त्याकरता ही परिस्थिती हाताळणं फार गरजेचं आहे आणि ही हाताळण्याकरता स्वतः संघाचे संघ मालक सतीश भोसले ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. खोला टाकल्या चेंडू यावेळेस मात्र क्या बात आहे. आणखीन एक विकेटचं पतन. हा धक्का क्रमांक 4 आहे. सतीश भोसले देखील माघारी. क्या बात आहे. पाहायला मिळतील. अर्थातच शेवटचा बॉल या दरम्यान या षटकातला शेष असेल. नवीन बॅटर्स विवेक आपण पाहतोय. प्रज्योत अजूनही या खेळपट्टीवरती उभे आहेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. ते देखील चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकतात निश्चितच. पण इथं आता मात्र एक पार्टनरशिप बिल्टअप होणं फार गरजेचं आहे. या खेळपट्टीवरती थोडा वेळ व्यतीत करावं लागेल बॅटर्सना. आणखीन एक उचली घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. वा डॉट बॉल. इथं देखील 2 षटकांच्या अखेरीस फक्त बनल्यात ना त्या 11 धावा टीम श्री समर्थ कृपा या संघाच्या माध्यमातून. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारी 18 चेंडू फार महत्वाचे असतील. टीम विचार केला तर श्री समर्थ कृपा या संघाकडे. पण पाटील ब्रदर्स नवगरचा संघ अद्याप जर विचार केला ना तर या 2 षटकामध्ये चांगली लीड या संघाने घेतली आहे. निश्चितच जर याच पटेल एक चांगली इनिंग त्या ठिकाणी सजवावी लागेल. अडखडलेल्या आणि पडझड झालेल्या त्या ठिकाणी या बुर्जाला ते ढासलू देणार तर नाहीत ना की येणारे तिन्ही षटक टीम पाटील ब्रदर्स या संघाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची पाहायला मिळतील. एक चांगलं टीम युनिट त्या ठिकाणी ब्ल्यू आर्मी अर्थातच हेवी आपल्याला पाहायला मिळते. ठरते या मॅच मध्ये टीम श्री समर्थ कृपा या संघावरती. 11 धावा या दरम्यान पाहायला मिळत आहेत 2 षटकांच्या अखेरीस. अर्थातच त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स गमावल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट्स त्या ठिकाणी गमवून थोडस कुठेतरी बॅकफुटवरती या 2 षटकामध्ये पाहायला मिळालं आहे. पण इथून पुढे या दोन्ही युवा फलंदाजांना आपल्या टीमला त्या ठिकाणी लीड करावं लागेल. लीड करण्याकरता विवेक स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रज्योत आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. पण कुणाल पाटील ज्यांनी एक चांगल्या दर्जाचं स्पेल फेकलंय. अर्थातच पहिलं षटक पाहायला मिळालंय. इथं षटक क्रमांक 3 फेकण्याकरता पुन्हा एकदा ते सज्ज झाले आहेत या गोलंदाजी ट्रॅकवरती अंबरले एंड कडून. ऑन स्ट्राईक प्रज्योतला आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच प्रज्योत हा देखील नवगर गावाला बिलॉंग करणारा आहे. निश्चितच एकाच टीम मधून ते सातत्याने खेळत असतात. पण इथं प्लॅटफॉर्म वेगळा आहे. ही स्पर्धा वेगळी आहे. क्या बात आहे. मनगड्याच्या साह्यानं या दरम्यान स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्टिअर केलंय. इथं फेकी पाहायला मिळाली आहे. चांगली रनिंग बिटवीन. वाह क्या बात आहे. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली आणि त्याच कारणानं क्रीज मध्ये बॅट देखील ट्रॅक करताना आपल्याला पाहायला मिळाले. सुरक्षित प्रज्योत या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि अर्थातच 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ आहे. कितीचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल श्री समर्थ कृपा या संघाच्या माध्यमातून.
एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्या ठिकाणी साकारावी लागेल. आता मात्र प्रज्योत वरती खूप सारी जबाबदारी आली आहे आणि ही जबाबदारी तो योग्यरित्या सांभाळेल का? इनसाइड एज या दरम्यान पाहायला मिळते. एक डॉट बॉल या दरम्यान अर्थातच एक निर्धाव चेंडू इथंही पाहायला मिळालंय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी फेकली आहे आतापर्यंत पाटील ब्रदर्स या संघाच्या माध्यमातून. या LGPL सीझन 4 चा अर्थात चॅम्पियन्स होण्याकरिता या दोन्ही संघाने त्या ठिकाणी दंड ठोपटलेत. पण वाह, चांगला स्ट्रोक आहे. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन, त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमा पार प्रज्योतच्या बॅट मधून. या इनिंग मधला हा पहिला षटकार. मास्टर्स तर षटकाराने 18 धावा या दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अधूनमधून असे स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे आणि वा, चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी नितेश होते, त्यांनी चूक केली आणि ती चूक त्यांच्या अंगलट आली आहे. अर्थात तिथं चौकार आलाय. मास्टर्स 23 धावा चौकारानं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रज्योत शिर्के ज्यांनी आता खऱ्या अर्थानं गिअर शिफ्ट केले. गिअर शिफ्ट करणं फार गरजेचं होतं. इथंही पुढे निघाले होते, तदनंतर मात्र फ्रंट फुटवरती येऊन फटका खेळायचा होता. आजची अर्थातच कडा घेतली आणि बॅटच्या टोला चेंडू लागल्यानंतर चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे. सिंगलला 24 धावा याही दरम्यान पाहायला मिळतील. तिसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. धावा यायला आता मात्र सुरुवात झाली आहे. ज्या पार्टनरशिपची आपण चर्चा करत होतो ना, ती पार्टनरशिप इथं मात्र या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून बिल्टअप होत असताना पाहायला मिळते आहे. अखेरपर्यंत या दोन्ही बॅटर्सचं थांबणं टीम करता देखील शुभ संकेत म्हणावे लागतील. ऑन साईडला प्रोटेक्शन डीपला आहे. सिंगल वरती त्या ठिकाणी या दोन्ही बॅटर्सला संतुष्ट व्हावं लागेल. अर्थातच एक सिंगल आली आहे शेवटच्या चेंडूवरती आणि या सिंगलनं अर्थातच 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात ना त्या 25 धावा. अर्थातच त्या ठिकाणी अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला पूर्वार्ध हा प्रगती पथावरती मोठमोठे संघ त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. तब्बल 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले. आई बळजाई स्पोर्ट्स नागाव असतील, तदनंतर के सरकार सुपरस्टार्स, दादू फायटर्स, PM फोटोग्राफी, अभिराज लायन्स, माऊली मोटर्स, पाटील ब्रदर्स नवगर, श्री समर्थ कृपा असे 8 संघ या LGPL सीझन 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मात्र त्यातील टॉप 4 मध्ये जर विचार केला ना, तर के सरकार सुपरस्टार्स, त्याचबरोबर ती अभिराज लायन्स आणि पाटील ब्रदर्स नवगर आणि श्री समर्थ कृपा हे 4 संघ दाखल झाले आणि फायनल मध्ये मात्र त्यातील 2 संघ म्हणजे श्री समर्थ कृपा आणि पाटील ब्रदर्स नवगर हे 2 संघ दाखल झालेत. आणि या 2 संघांच्या दरम्यान ही काडेकी टक्कर आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. षटक क्रमांक 14 फेकण्याकरता हाताळण्याकरता नितेश पाटील आलेत. यावेळेस बॅक टू द बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. अर्थातच त्या ठिकाणी प्रॉपर टायमिंग बनवू शकले नाहीत. एक सिंगल या दरम्यान पाहायला मिळाली आहे. सिंगल धावफलक पुढे जाईल ना, ते 26 या आकड्यावरती नितेश पाटील दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या स्कोर त्या ठिकाणी अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश ठेवले धावगतीवरती आणि निश्चितच त्या ठिकाणी जर विचार केला तर त्याचा फटका बसू शकतो याही टीमला. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, वा, सफल झाले. तदनंतर मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मधून चेंडू सीमा पार. षटकार हा दुसरा आहे प्रोजेक्टच्या बॅट मधून. मास्टर डीजे ओमकारला तुम्ही ऐकताय. षटकाराला षटकारानं धावगतीला चालना प्राप्त होईल. अर्थातच 32 धावा या दरम्यान पाहायला मिळतील. प्रज्योत शिर्के जो काल दिवसभर देखील ज्यांनी निराशा केली होती, अर्थातच
आज देखील सुरुवातीला जर विचार केला तर एक मॅच मध्ये इतकी बाट चालली नव्हती, पण फायनलच्या मॅच मध्ये जिथं रोशन माघारी परतला, तन्मय माघारी परतला, तदनंतर विचार केला तर अक्षय, सतीश हे देखील माघारी परतले, पण तदनंतर या टीमची संपूर्ण जबाबदारी प्रज्योतनं, वा काय कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. डीजे मास्टर 38 धावा या दरम्यान या षटकाराने धावफलकावरती जोडल्या जातील. धावा यायला सुरुवात झाल्यात. प्रज्योत एकटा नडतोय, भिडतोय, लढतोय आपला टीम करता. वाह क्या बात आहे. ही लढाई आहे आणि ही लढाई तो देखील अर्धवट सोडणार नाही, कारण त्याला ठाऊक आहे लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, हा लढा माझा माझ्यासाठी, या लढाईला माझ्या अंत नाही. हा प्रज्योत आहे जो एकटा त्या ठिकाणी एक खिंड लढवण्याचं काम करतोय. सिंगलने 39 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अडवा बॅटनं आणखीन एक चांगला स्ट्रोक मिड विकेट, त्या ठिकाणी येईल अडवा, मात्र त्यालाही बीट करून चेंडू सीमा पार. क्या बात आहे. चौका 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हे षटक फार महागडे ठरले टीम पाटील ब्रदर्स या संघाकरता, जे नितेश पाटील यांनी हाताळले. आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळाले. वा, आणि इथं झेल टिपलाय आणि बॅटर्स विवेक याला मात्र माघारी धाडले. जी पार्टनरशिप कुठे बिल्टअप झाली होती ना, पुन्हा एकदा ही जोडी फोडण्यात नितेश पाटीलला त्या ठिकाणी यश आलंय. धक्का बॅटर्स जाईल विवेक डगआउट कडे. डीजे मास्टर्स 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच 43 धावा या दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुजल हा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, पण प्रज्योत ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा लागल्या, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आणि 3 षटकार आलेत, आणि ज्यांनी या टीमचा हा डाव सावरलाय, आकार दिलाय खऱ्या अर्थाने या इनिंगला. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून, हा षटकार क्रमांक असेल 4था प्रज्योतच्या बॅटमधून. जे मास्टर षटकाराने 49 धावा बनल्यात, पण वैयक्तिक 38 धावांवरती खेळतोय तो देखील प्रज्योत. नो बॉल या दरम्यान नो चेंडू, पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. क्या बात आहे. इथं येणारा चेंडू मात्र फ्रीड स्वरूपाचा पाहायला मिळेल. अर्थातच त्या ठिकाणी प्रज्योतला एक आणखीन संधी पाहायला मिळते. नो बॉल न धावफलक पुढे जाईल ना, ते 50 या आकड्यावरती 11 चेंडू फेस केले आणि 11 चेंडू मध्ये 38 या वैयक्तिक आकड्यावरती पाहायला मिळतोय प्रज्योत. अफलातून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्या टीम करता. यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर त्या ठिकाणी डीपला, आणि मात्र काय घडतंय मैदानाच्या आत, क्या बात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलंय त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला.
आपल्याला बॅकअप देखील पाहायला मिळालेलं नाहीये. या 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. अर्थातच 52 धावा त्या दरम्यान पाहायला मिळतील. स्लॉगवरचं षटक आहे. षटक क्रमांक 5वं हे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र LGPL सीझन 4 ची बिग मॅच फायनलचा थरार तुम्ही आम्ही अनुभवतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेतन गोलंदाजी ट्रॅकवरती. वा चांगला चेंडू आहे. त्या दरम्यान यष्टीवरती टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने दुसरी धाव. वा चांगली रनिंग बिटवीन. क्या बात आहे. अर्थातच वन डाऊनला आला होता प्रज्योत. तदनंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली अखेरच्या चेंडू पर्यंत. अर्थातच या अखेरच्या षटकामध्ये देखील तो चांगली फलंदाजी साकारतोय आपल्या टीम करता. फुटवर्कचा देखील चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 54 धावा धावफलकावरती आणि 14 चेंडू मध्ये 42 धावांची वैयक्तिक पारी तो देखील साकारतोय फायनलच्या मॅच मध्ये. उलटाच पद्धतीचा चेंडू. क्या बात आहे. आणखीन एक नजाकत बरं षटकार आलाय प्रोजेक्टच्या बाट मधून. जिथं पहिल्या षटकामध्ये धावांसाठी अगदी धावाधाव करावी लागत होती ना बॅटर्स ना, प्रज्योतनं खिंड लढवली. 60 धावा धावफलकावरती जोडल्या. वैयक्तिक 48 धावांवरती खेळतोय प्रज्योत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रज्योतच्या बॅट मधून या LGPL सीझन 4 मधलं अजून एखादं अर्धशतक पाहायला मिळेल का? अर्थात 2 चेंडू शेष आहेत. 48 या वैयक्तिक आकड्यावरती खेळतोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे. तदनंतर जर विचार केला तर दुहेरीचा प्रयत्न करत असताना सर बॅटकट आहे ना, बॅटकट एक मॅच बॉल आलाय. 61 धावा धावफलकावरती वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय प्रज्योत आणि इथं टीमच्या संपूर्ण इनिंगला साकारलंय आणि खऱ्या अर्थानं आकार दिला या बॅटर्सनं. एक वेळ अशी वाटत होती 40-45 स्कोर कार्ड उभा होईल की नाही, पण इथे 61 धावा बनल्यात. शेवटचं बॉल त्यावरती देखील एक चांगला स्ट्रोक. आपलं वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण केलंय. वा जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. एक अंडर प्रेशर इनिंग साकारली प्रज्योतनं आणि 51 धावांची झुंजार खेळी त्या जाई बॅट मधून पाहायला मिळाली. बनल्यात ना त्या 63 धावा टीम श्री समर्थ कृपा 11 संघाच्या. येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये 64 धावा बनल्या जातील का टीम विचार केला तर पाटील ब्रदर्स या संघाच्या माध्यमातून. अर्थातच फायनलची बिग मॅच कोण असणार आहे फायनलचा LGPL सीझन 4 चा चॅम्पियन्स टीम पाटील ब्रदर्स की श्री समर्थ कृपा. अशा पद्धतीने उत्तरार्धाच्या खेळामध्ये पलटवार केला जाईल की रोखलं जाईल श्री समर्थ कृपा या संघाच्या माध्यमातून. काय असणार आहे उत्तरार्धाच्या खेळाचं चित्र ते जाणण्याकरता पाहण्याकरता अर्थातच इथंही कॉमेंट बॉक्स मध्ये आपण करूयात पदार्पण, जिथं आमचे साथी समालोचक संजय शिंदे सर जोडले जातील उत्तरार्धाच्या खेळामध्ये. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक ब्रेक.
आपण पाहतात LGPL 2024 संग्राम, जिथे आपल्याला या शेवटच्या क्षणामध्ये जिथे सापडताना पाहायला मिळाले. एका साईडला टीम पाटील ब्रदर्स नवघर, आता संपूर्ण पाटील नवघरचे प्रेक्षक वर्ग, आता संपूर्ण त्यांचा जीव आता कुणाल पाटील वरती इथे अडकताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका साईडला श्री समर्थ कृपा आपण पाहतोय, जिथे मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल अगदी खोलवट आपल्याला टप्प्यावरती इथे हाताळताना पाहायला मिळाला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल आता अर्जित करताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. पहा, पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, जो संपूर्ण लीग मध्ये ज्याच्या बॅट मधून धावा येत नव्हत्या ना, तो आता शेवटच्या फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला धावा बनवताना पाहायला मिळाला. त्यांनी 51 धावांची नाबाद खेळी गेली. तब्बल 318च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत आपल्या संघाला पोहोचवलं, ते म्हणजे 63 या आकड्यावरती धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे 64. आणि आता टीम पाटील ब्रदर्स नवघर संघ देखील सज्ज होताना पाहायला मिळतोय. दुसराच बॉल फटका बसलाय, हवेमध्ये होता बॉल, टिपलाय झेल, बॅटर होते फेल. धक्का क्रमांक पहिला, रोहित नावाचा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जाताना विकेटचं पतन. तर आता 64 धावांचा पाठलाग करायचा आणि अगदी पहिल्याच काही बॉल वरती महत्वाचा फलंदाज ज्याने चांगली कामगिरी संपूर्ण कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये केली होती, तो रोहित आता मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला बॅटिंग साठी अंकित आता मात्र खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतील. दोन्ही बॅटिंगचा विचार केला बॅटरचा, तर मग उजवा हाताचे बॅटर आता खेळपट्टीवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. बॉन ट्रॅक वरती पहिलं षटक सुचल, ज्याने अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. हाफ ट्रॅकर याही वेळेला बॅटला स्विंग केलाय, बॉलला पाठवून दिलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप. या इनिंग मधील पहिला चौका. ट्रेंडिंग व्हॉइस, ट्रेंडिंग सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. याही वेळेला अगदी वेगानं बॅट फिरवली होती. पहा, ताकदीचा बराचसा वापर करायचा होता त्यावेळेला तो बॉल आपल्याला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 5 आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं P1 षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळेला डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर डीप स्कोर रिजनला प्रोटेक्शन दिलं गेलंय. याही वेळेला खोलवट टप्प्याचा बॉल, डाऊन द ट्रॅक खेळलेला फटका. 2 खेळाडू येत आहेत. सतीश भोसले यांचे प्रयत्न अगदी लाजवाब होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आपल्याला बॉल जाताना पाहायला मिळाला. परंतु 100% कमिटमेंट, अगदी स्वतः संघाचे संघ मालक आहेत आणि स्वतःच्या संघासाठी आता शेवटच्या काही बॉलचा इथे खेळ बाकी असणार आणि आपल्याला चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये कॅच ड्रॉप झाली. दोन्ही बॅटरने अगदी 2 धाव आपल्याला या बॉल वरती धावून काढताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्येला जाऊन पोहोचवते म्हणजे 7 या आकड्यावरती आपल्या टीमची धावसंख्या आता पाहतोय. याही वेळेला बॉलला दिशा देण्याचं काम केलंय. अगदी लॉंग लेगच्या दिशेने हा बॉल खेळून काढला आणि त्या वेळेला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. इथे थोडं पैकी पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती आता 2 धावा इथे अर्जित करताना पाहायला मिळतात. बघता बघता षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीम पाटील ब्रदर्स नवघर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे.
24 बॉल मध्ये टीम पाटील ब्रदर्स नवघर संघाला धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 55चा धावा आता अजूनही बनवायच्या आहेत. आणि खेळपट्टी विचार केलात ना तर खेळपट्टीवरती ज्याने संपूर्ण ही स्पर्धा अक्षरशः गाजवून सोडले तो कुणाल पाटील देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची साथ देण्यासाठी आपल्याला अंकित हा सुद्धा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाजाचा विचार केला तर मग विवेक आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. LGPL 2024 पर्व चौथे ची मॅच चालू आहे. पहिला बॉल आपण पाहतोय ज्यावेळेला चांगला ऑप्टर हुआ काय बोलताय अगदी बुलेट ट्रेनच्या वेगानं बॉल सीमा पार. याही वेळेला धावा मिळतील 4 चौका. पहिलाच बॉल आणि त्या वेळेला एक ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल सीमा रेषा पलीकडे गेला. याही वेळेला समोरच्या दिशेने वाका शोक खेळलाय लॉफ्टेड शोक. इट्स अ ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्राऑर्डिनरी 6-6-6 षटकार. थँक्यू. स्वतः संघाचे संघ मालक आणि आता संपूर्ण जबाबदारी फायनल मॅच ची आता स्वतःच्या खांद्यावरती घेताना पाहायला मिळतात. ज्या वेळेला पहिल्या बॉल वरती चौकार त्याच्यानंतरला एक षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. 2 बॉल वरती 10 धावा इथे बनवल्यात आणि हा तिसरा बॉल. याही वेळेला एक हॉरिझॉन्टल पद्धतीने प्रयत्न राहिला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक सिंगल आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 20 या आकड्यावरती धावसंख्या आता इथे पाहायला मिळते. 20 धावा दाबळगावरती ज्या वेळेला पाठलाग करायचा आहे 64चा आणि आता पहिल्या 9 बॉल वरती 20 धावा आल्यात. आता अजूनही बॉल बराचसा बाकी आहे. त्याचबरोबर धावाही अजून बऱ्याचशा बनवायच्या आहेत. पार्टनरशिप चांगली क्रिएट होताना पाहायला मिळते आणि LGPL 2024च्या पर्व चौथ्या वरती आता कोणता संघ आपला नाव करेल ना ते पाहायचंय. परंतु याही वेळेला चांगला बॉल टप्पा पडला गुडलेन स्पॉट वरती आणि SC रक्षकाच्या हातामध्ये आपल्याला 20 भाग येताना पाहायला मिळाला. ज्या वेळेला कुणालची साथ देण्यासाठी आपल्याला अंकित येताना पाहायला मिळाले. अंकितने एक चौकार जरूर लगावलाय आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. याही वेळेला आक्रमण केलंय. टायमिंग त्यावेळेला आहे का पाहायचंय. सरळ बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑन द टीप लायसेल. आणखीन एक होतोय बॅटर फेल. धक्का क्रमांक दुसरा. येस आपण इथे आता बघणार आहोत
येस, आता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मॅचच्या दिशेने, जिथे तो फलंदाज आता बाद दिला जाईल आणि पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळण घेणार आहोत, जिथे फायनलची मॅच चालू आहे, महामुकाबला चालू आहे आणि अगदी आता संध्याकाळच्या सत्रामध्ये ही फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन पाटील ब्रदर्स आता टीम पाटील ब्रदर्स नवघर संघासाठी तारणहार ठरतील का, तेही पाहायचंय. आता विचार केलात ना तर मग चौथ्या क्रमांकावरती एक मिनिट, जे ऑरेंज पट्टीच्या तुम्ही जे आतमध्ये खेळाडू आले त्यांना विनंती असणार प्रेक्षक वर्गांना, आपण अगदी बाहेर व्हा आणि त्याच्यानंतर मग आपण मॅचला सुरुवात करूया. अगदी क्रुशियल मोमेंट वरती आता ही स्पर्धा आपल्याला येताना पाहायला मिळते. फायनलची मॅच दोन्ही संघ आपलेत आणि कोणता संघ विजयी होईल आपण इथे पाहायचंय. षटकातील पुढचा बॉल, टप्प्याचा बॉल यावेळेला अलोंग द कार्पेट आपल्याला हलक्या हाताने वाईटिश लॉंग ऑफच्या दिशेने तिथे ढकलून काढला, एक सिंगल तिथे प्राप्त केली. सर अंपायर भगव्या लाईनच्या आतमध्ये जे आहेत त्यांना सर्वांना बाहेर जायला सांगा, त्यानंतरच मॅच सुरू करा. 2 मिनिटं मॅच थांबवा, जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत मॅच थांबवा. येस, थँक्यू प्रेक्षक वर्गांना. आपली स्पर्धा आहे आणि अगदी आपण कालच्या संपूर्ण दिवसभरापासून पाहायला गेलात ना तर अगदी सुखरूपरित्या पार पडली आणि आता शेवटही आपण गोड व्हावा अशी आपण देवाचरणी प्रार्थना देखील करूयात. फायनलची मॅच आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते. एका साईडला टीम पाटील ब्रदर्स नवघर, दोन बंधू आता एक आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे कुणाल पाटील आणि त्याची साथ देण्यासाठी त्याचा बंधू नितेश पाटील आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. तारणहार ठरतील का तेही पाहायचंय. पॉइंट ट्रॅक वरती षट क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. षट क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी पहिला बॉल यावेळेला हलक्या हाताने ढकलून काढले. ज्यावेळेला पॉइंटच्या दिशेने हा बॉल गेला आणि एक सिंगल आता मात्र मैदानाच्यात आली आहे. पवेलियनच्या बाहेर जे भगव्या लाईनच्या आतमध्ये आहे त्यांना विनंती असेल, सारखा आम्ही विनंती करतो, या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करू नका. वेळेत मॅचेस झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी बसलेला जो प्रेक्षक आहे त्याला बाहेर बाहेर बसावं असं विनंती करतो. येस, थँक्यू. सहकार्य केल्याबद्दल आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सारा स्वागत असणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल, याही वेळेला पहा बॅट स्विंग करायची होती, बॉलला ऑन साइडला पाठवायचं होतं, त्यावेळेला बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. पाठलाग करायचं 64 टीमची धावसंख्या झाली आहे 22. म्हणजे आता येणाऱ्या उर्वरित 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असणारी ती म्हणजे आता टीम पाटील ब्रदर्स नवघर संघाला 42 धावा. 16 बॉल 42 ची गरज. फायनलची मॅच. याही वेळेला प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि बॉल 38 सर्कल मध्ये वर्तुळाच्या आकारामध्ये ते बॉल अडवला गेला आणि एक सिंगल आता मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पाहत होते थोडेसे खेळाडूला दुखापत होताना पाहायला मिळते, परंतु फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये तो पुन्हा एकदा तिथे खेळण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुखरूपरित्या असेल अशी देखील आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅच. LGPL अगदी ही स्पर्धा आपल्याला सक्सेसफुल होताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दाखवण्याचं काम केलं. ते 24 लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनी, त्यांचं देखील आपण खूप सारा हार्दिक सहर्ष स्वागत करूयात आणि त्याचबरोबर ही स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगरागोटी सजवण्याचं काम आमचे डीजे ओमकार, त्याचबरोबर 2 पंच आणि आमचे संपूर्ण समालोचन टीम ही आपल्याला कार्यरत करताना पाहायला मिळाली. व्हाईट बॉल, याही वेळेला आउटसाइड डॉप टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर मग तो व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. एक धाव आता एक्स्ट्रा स्वरूपामध्ये स्कोर कार्डवरती जोडलेला आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे आता 24 ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहतोय 24 धावा दाबळगावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनलची मॅच. एका साईडला सतीजी भोसले यांचा संघ, दुसऱ्या साईडला कुणाल पाटील आणि त्याचबरोबर म्हात्रे साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी शेवटाकडे ही मॅच आपल्याला जाताना पाहायला मिळते. फायनलची मॅच आपण पाहतोय. 64चा करायचा पाठलाग. षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर यावेळेला उडवलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. खेळाडू येतो वेगाने. डीप मिड विकेटचा खेळाडू टिपतोय झेल. याही वेळेला बॅटर होते फेल. धक्का क्रमांक हा 3रा मैदानाच्या बाहेर.
क्रमांक तिसरा चालू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या पाहतोय ते म्हणजे 24 या आकड्यावरती. आणखीन एक महत्वाचा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर गेलाय. पहा नितेश अजून मैदानाच्या बाहेर गेलेत, परंतु अजूनही विचार केलात ना तर संघाचे संघनायक कॅप्टन संघ मालक कुणाल पाटील आता आपल्याला खेळपट्टीवरती अजूनही पाहायला मिळत आहेत. आणि नव्याने आता चेतन आपल्याला स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. पहा अजून बरीचशी मॅच बाकी आहे. इथून आता एका दुसरा मोठा फटका आला तर टीम पाटील ब्रदर्स नवकर संघ कमबॅक करू शकतो. आता कमबॅक करावं लागणार आहे. प्रयत्न केला तर मग तुम्हाला यश हे नक्कीच हाती येईल. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. चेतन आता 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. ज्यावेळेला बाउंड ट्रॅक वरती सुजल यांचा पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल ऑन ट्रॅक. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळून काढल्या बॉल लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या वेळेला एक धाव घेतली आणि अगदी दुहेरीचाही प्रयत्न वेगानं आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरीने सध्याच्या घडीला आपल्याला टीम पाटील ब्रदर्स नवघर संघ हा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर मग आता कोणता तो गोलंदाज असेल त्याच्यावरती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल तेही पाहायचंय. फायनलची मॅच आहे. 64 करायचं पाठलाग. टीमची धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 षटक क्रमांक तिसरा चालू आहे. आणि आता तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला दांडी 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 गुल ओ यू टी बॅटर धक्का क्रमांक 14 या आमचे डीजे ओमकार ओळखले जातात. अगदी परफेक्ट टायमिंग वरती परफेक्ट सॉन्ग जे मॅच होतं ना तेच आपल्याला त्यांच्या माध्यमातून इथे ऐकायला मिळालं. दांडी गुल आणि बॅटर मैदानाच्या बाहेर म्हणजे धक्का क्रमांक हा 14 होता. परंतु मी तर म्हणेल अजूनही मॅच संपली नाहीये, कारण कुणाल पाटील आता संघाचा तारणहार अजूनही खेळपट्टीवरती आहे. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 38 धावांची गरज. 12 बॉल रिक्वायर्स टू 38 रन. पहा 19 धावसंख्येच्या सरासरीने बॅटिंग जरूर करायची आहे, परंतु ते कुणाल आणि त्याचबरोबर नवीन आलेलं बॅटर आता सुमित यांच्यावरती ती संपूर्ण जबाबदारी जरूर आहे. इथूनही या धावा आता कशा पद्धतीने बनवावे लागतील तेही आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक 14 अतरणासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज निर्णायक क्षणी ज्यावेळेला संघाचा संघनायक रोशन जाधव यांनी आता गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. प्रचोद पहिला इनिंगचा हिरो ज्याने अर्धशतकीय खेळी करून आपल्या टीमला अगदी मजबूत स्थितीवरती उभं करून ठेवलं ना तो प्रचोद. नवघर गावाला बिलॉंग करणारा आज सतीश भोसले या संघाच्या संघ मालकामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा सज्ज होईल. 12 बॉल 38 ची गरज. पहिला बॉल वेगाने इथे हाताळताना पाहायला मिळाला. गुड लेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अधिकतम वेग धारण केला आणि त्याच्यानंतर मग अधिकतम उसळी तोडी आपल्याला पाहायला मिळाली. आणि कुणालकडे त्याचं काहीच उत्तर नव्हतं. अगदी स्तब्ध उभा करून ठेवलंय पहिल्या बॉलवरती. बॉल क्रमांक दुसरा. यावेळेला पहा टप्पा पडला आणि बराचसा बाहेरच्या दिशेने गेला अँगल क्रिएट करत. आणि त्याच्यानंतर मग व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आता स्कोर कार्ड वरती जोडली जाईल म्हणजे 11 बॉल 37 धावसंख्येची गरज. 11 मधले टेनिस बॉलच्या भाषेमध्ये बाहेर गेलात ना तर 11 मधले 6 बॉल हे मैदानाच्या बाहेर मारायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला एच अँड टेकन. कुणाल हॅज बीन डीपास. 1 more wicket डाऊन. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर.
थँक्यू. पहा अजून एक आपल्याला विकेट आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. जवेला कुठेतरी आता टीम पाटील ब्रदर्स नवगड संघ बॅकफूट वर जाताना पाहायला मिळतोय. पहा कसा प्रवास सुरू झाला. कालची पहिलीच मॅच होती पाटील ब्रदर्स नवगड संघाची, जिथे पहिली मॅच ते पराभूत झाले आणि त्याच्यानंतर मग तिथे कालच्या दिवसामध्ये त्यांना एकही मॅच खेळायला मिळालं नाही आणि कुठेतरी मग ते बॅकफूट वर गेले होते आणि त्यानंतर मग आजचा दिवस उजडला. ज्यावेळेला चांगल्या पद्धतीची प्लॅनिंग केली, आज संपूर्ण मॅच जिंकले होते, परंतु आता फायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि आता 37 धावांची गरज असताना आपल्याला हाय बॉल बॅटची कडा घेतली आणि बॉल तिथे आपल्याला थांबताना पाहायला मिळाला. एक सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळते. पहा हळूहळू मॅच आता जरूर टीम श्री समर्थ कृपा या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, अगदी कधी रंग बदलेल ना. आणि टेनिस क्रिकेट मध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही असं सातत्याने म्हटलं जातं. आता वेळ बदलण्यासाठी हे फलंदाज कशा पद्धतीने प्रयत्न करतील, प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला इथे यश हाती येणार नाहीये. प्रयत्नार्थी परमेश्वर असं नेहमीच आपण ऐकतो. आणि आता कशा पद्धतीने हे दोन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील तेही आपल्याला पाहायचं आहे. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला हाफ ट्रॅकर आणि व्हाईट बॉलचा इशारा. पहा जिथे आपण पाटील ब्रदर्स नवघर संघाची जर्नी ऐकली, आता श्री समर्थ कृपा या संघाची जर्नी विचार केलात ना तर संघाचे संघ मालक सतीशजी भोसले यांनी अगदी चारही पर्वामध्ये आपला संघ दाखल केला होता आणि एका पर्वामध्ये आपल्याला परशुराम अंधेरे यांच्या कॅप्टन्सी मध्ये त्यांचा संघ विजेता होताना पाहायला मिळाला होता. आणि आता याही पर्वामध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे सतीश भोसले यांची. पाहायला गेलात ना तर अगदी सक्सेसफुल फ्रँचायझी म्हणजे श्री समर्थ कृपा हा संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अगदी एक विजय त्यांनी मिळवला होता आणि अगदी दुसरा विजयाच्या उंबरठ्यावरती आता येऊन उभे राहिले आहेत टीम श्री समर्थ कृपा. संघाचे संघ मालक सतीशजी भोसले यांचा संघ आपण पाहतोय. याही वेळेला गुड्डप्पाचा बॉल फटका बसलाय आणि त्याही वेळेला प्रज्योतच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आपल्याला इतर पाहायला मिळेल. धक्का क्रमांक हा 6वा मैदानाच्या बाहेर. अजूनही मॅच संपली नाहीये, कारण का आता खेळपट्टीवरती आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार जो खेळाडू आलाय तो म्हणजे लोणेरे गावाला बिलॉंग करणारा, ज्याला बुम बुम माट्या या नावाने देखील संबोधलं जातं, ते सिद्धू आता खेळपट्टीवरती आहेत. पहिला बॉल वरती आक्रमण करायचं होतं तिथे संघाचे संघ मालक सतीश भोसले. पहा बुंबुम मोठ्या जरूर नाराज होत आहेत, परंतु त्यांनाही मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक 7वा पाच. LGPL 2024 आपण पाहताय. ज्या वेळेला कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली, अगदी 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले आणि अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले 2 संघ. एका साईडला श्री समर्थ कृपा आणि त्याचबरोबर परेड ब्रदर्स नवघर हा संघ. आणि आता श्री समर्थ कृपा या संघाचं पूर्णपणे वर्चस्व या फायनलच्या मॅच वरती आपल्याला पाहायला मिळतंय. 6 बॉल 35 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. पहिला बॉल याही वेळेला लॉफ्ट केलाय. ज्या वेळेला लॉंगॉनला तो बॉल ट्रॅव्हल झाला, अक्षय तिथे होते आणि बॉल तिथे पहा तिथे लागल्यानंतर आपल्याला इथे 4 धावा इथे आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. पहिला बॉल वरती हा पहिला चौकार.
व्यक्तीची गरज आहे. याही वेळेला लोअर फुल टॉस बॉल आपला पाहायला मिळाला. संघाचा संघनायक रोशन जाधव, ज्याने या सीझन मध्ये म्हणजे LGPL च्या एडिशन 4 मध्ये एक अर्धशतकीय खेळी केली आणि आपल्या संघाला अगदी फायनलच्या मॅच मध्ये येऊन थांबवलं आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी याही फायनलच्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि श्री समर्थ कृपा आता हळूहळू जवळ यायला आपल्याला पाहायला मिळतोय. या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी जवळ येताना पाहायला मिळतील, जिथे आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु खऱ्या अर्थाने संपूर्ण मी LGPL कमिटीचा आणि त्याचबरोबर संपूर्ण लोणी विर्ग असोसिएशनच्या जे पदाधिकारी आहेत आणि जे सर्व खेळाडू आहेत त्यांचं खूप सारं कौतुक करेन. त्याचबरोबर त्यांचे आभार देखील माने की या संपूर्ण ग्रामीण गटातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगल्या दर्जाची स्पर्धा त्यांच्या भेटीसाठी आणली. आणि त्याचबरोबर लगातारचा दुसरा सीझन देखील आम्हाला समालोचन म्हणून बोलवलं, त्या देखील साठी आम्ही संपूर्ण लोणी विर्ग प्रीमियर लीगच्या आणि त्याचबरोबर अध्यक्ष वैभवदादा असतील, अभिदादा असतील आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं देखील आम्ही खूप सारे आभारी आहोत. आले विकेट इसे ओमकार. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. याही वेळेला आक्रमण करायचं होतं, परंतु आता एक बॉलचा खेळ बाकी आहे. त्याचबरोबर संपूर्ण जे पडद्यामागचे जे कार्य करणारे जे सर्व पदाधिकारी असतील त्यांचे देखील आपण मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर सकाळच्या सत्रापासून कालच्या संपूर्ण दिवसापासून जे मान्यवर आमच्याला या संपूर्ण LGPL स्पर्धेसाठी लाभले त्यांचे देखील आपण खूप सारे हार्दिक सहर्ष स्वागत करूया. त्यांचे देखील आपण आभार मानतो आणि त्याचबरोबर संपूर्ण जे देणगीदार आहेत, त्याचबरोबर संपूर्ण जे 8 संघ मालक आहेत त्यांचे देखील आभार. आणि अशा पद्धतीने टीम LGPL 2024 मध्ये श्री समर्थ कृपा हा संघ आपल्याला ठरताना पाहायला मिळतोय. विजेता संघ चॅम्पियन LGPL 2024 श्री समर्थ कृपा डीजे ओंकार. लोणेरे गोरेगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लोणेरे गोरेगाव प्रीमियर लीग अर्थातच चौथा पर्व गेली 2 दिवस सर्व खेळाडूंनी आणि त्याचबरोबर ती सर्वच असोसिएशन कमिटीनं खूप सारी अथक मेहनत घेतली आणि त्याचं सर्वच अर्थातच हा संपूर्ण सोहळा तुम्ही आम्ही साऱ्यांनी अनुभवला. चला या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लगेचच या व्यासपीठाच्या समोर यायचंय. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी या LGPL सीझन 4 चा अर्थातच हा